टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। आमदार रोहित पवार आपल्या बरोबर आहेत। रोहित पवारजी, जयकुमार गोरेंनी तुमच्यावरती हक्कभंग दाखल केला म्हणून तुम्ही त्यांच्या विरोधात हक्कभंग दाखल करतात का, असा सवाल उपस्थित होतो। असं नाहीये, त्यांनी माझं नाव घेतलं, माझ्या बाबतीत खोटी माहिती दिली गेली, याच्यासाठी का मी हक्कभंग करत नाहीये। मला नियम माहिती आहेत। मी एका महिलेला न्याय मिळावं आणि अधिवेशनामध्ये जिथं खरी माहिती दिली गेली पाहिजे, कारण का अधिवेशनामध्ये असणारा जो वेळ आहे तिथं असणारे सगळे आमदार अध्यक्ष महोदय हे सामान्य लोकांच्या प्रॉब्लेम सोडवण्यासाठी आहेत। पण तिथं खोटी माहिती जर दिली जात असेल, एखाद्या महिलेच्या बाबतीतली खोटी माहिती असेल नाही तर काय कागदपत्राच्या बाबतीतली, तर मला असं वाटलं की खऱ्या गोष्टी लोकांसमोर तिथं आल्या पाहिजे। म्हणून त्या अर्थाने एका महिलेला न्याय तिथं मिळावा, त्याच्याबरोबर खोटी माहिती ज्या पद्धतीने फक्त सरकार तुमचं आहे आणि मंत्री तुमचा आहे म्हणून मंत्र्याला तिथं बोलण्याची संधी दिली गेली आणि त्यात धडधडून खोटं बोललं गेलं, त्याला विरोध म्हणून खरी माहिती लोकांसमोर यावी म्हणून मी हक्कभंग। तुमचा हक्कभंग जर अध्यक्षांनी स्वीकारला नाही तर मग पुढचं पाऊल काय असणार तुमचं? लोकांना एक संदेश जाईल की इथं सत्तेतल्या लोकांचंच ऐकलं जातं। ज्या पद्धतीने हाऊस चाललं पाहिजे की प्रत्येक व्यक्ती प्रत्येक आमदार हा समान असतो, अध्यक्षांचं ते काम असतं। अध्यक्षांनी जसं एखाद्या मंत्र्याला संधी दिली तसं दुसऱ्या विरोधी पक्षातल्या आमदाराला संधी द्यायला काही हरकत नाही आणि अशा पारदर्शक पद्धतीने जर अध्यक्षांनी काम केलं तर मग अध्यक्ष हे खऱ्या अर्थाने संविधानाला धरून काम करतात असं आपल्याला म्हणता येईल। सुप्रिया सुळेंनी एक महत्त्वाचं विधान केलं आहे की आत्ताच एका मंत्र्याचा राजीनामा झाला आहे, पुढच्या 6 महिन्यामध्ये 100 दिवसांमध्ये 6 महिन्यांमध्ये अजून एक मंत्र्याचा राजीनामा होईल जो बायकोच्या आड काम करतोय म्हणून। आता कुठल्या दिशेने ताई बोलतात हे मला सांगता येणार नाही, पण इथं असणारे बरेच मंत्री त्यांच्या विरोधात बऱ्याच काही गोष्टी आहेत, सामान्य लोकांवर बऱ्याच काही अन्याय हा सत्तेच्या माध्यमातून मंत्र्यांनी तिथं केलेला आहे, चुकीच्या गोष्टी केलेल्या आहेत, अजूनही करत आहेत। त्यामुळे ह्या गोष्टी लोकांसमोर आल्यानंतर आम्ही तर आवाज उठू आणि लोकांनी सुद्धा पाठिंबा दिला तर अजून असे अनेक मंत्र्यांचं तिथं राजीनामा घ्यावे लागतील अशी परिस्थिती। औरंगजेबाच्या कबरीवरतून सध्या मोठ्या प्रमाणात वाद होतोय। औरंगजेबाची कबर हटवण्याच्या संदर्भात आम्ही एक मोहीम उघडू असं विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचं म्हणणं आहे। भाजपचे नेते देखील याला समर्थन करतात। भाजपचे नेते म्हणतात ही कबर महाराष्ट्रात नकोच म्हणून। मला हे जे काही भाजपच्या प्रेरित संघटना आणि त्यांचे कार्यकर्ते त्यांना एवढंच विचारायचं आहे, कोरटकरच्या वेळेस तुम्ही शांत बसता, सोलापूरकरच्या बाबतीत तुम्ही शांत बसता, त्याच्याचबरोबर कोश्यारी जे महाशय होते त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, संभाजीराजे तसंच महात्मा फुले यांच्याबद्दल अतिशय खालच्या लेवलला जाऊन तिथं बोललं तेव्हा तुम्ही शांत बसता। म्हणजे जसं ते एक पिक्चर असतो, ज्या पिक्चरमध्ये एक बाहुली असते आणि ती बाहुली कशी बोलते, म्हणजे वरच्या माणसाली जोपर्यंत तारा हलवणार नाही तोपर्यंत बोलणार नाही का। आता हे जे काय सुरू झालं ना, राज्य सरकार सामान्य लोकांच्या बाबतीतल्या निर्णयाच्या बाबतीत कमी पडायला लागले। शेतकऱ्यांना न्याय देत नाही, लाडक्या बहिणींना न्याय देत नाही, युवांना न्याय देत नाही, काहीच जमेना या सरकारला। मग आता लोकांसमोर जात असताना त्यांना अडचणी येऊ नये, मग कसं लोकांचं मन आणि लक्ष वळवावं असा एक केविलवाला प्रयत्न या संघटनेच्या आणि सरकारच्या माध्यमातून केला जातोय असं कुठेतरी आपल्याला कळतंय। धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली। खरं तर रोहित पवार होते, त्यांचं असं म्हणणं आहे की प्रशांत कोरटकर आणि राहुल सोलापूरकर यांच्या विषयाच्या संदर्भात अजूनपर्यंत कोणतीच कारवाई केली जात नाहीये असं मत जे आहे ते रोहित पवार यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश गुरवसह अक्षय मंगणी, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।